माझा अवतार कसला जावे, मेकअप नाही काय नाही, असं कामातच वेळ गेला सगळं. मेकअप करायला टाईमच भेटला नाही, आज दिवस कामात गेले असेल असं. तर बघा इथे लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी केली आहे मी. कळस मांडून ठेवला आहे, कारण कळस पहिलाच होता, त्यात पाणी वगैरे दुसरं भरलं आहे आणि कळस मांडून ठेवला आहे. कळसाच्या खाली फूल काढले तांदळाचं आणि त्याच्यावर कळस ठेवला आहे आणि गजलक्ष्मी वगैरे काढून ठेवले आहे, कारण पुन्हा लक्षात राहत नाही. सगळं सामान काढून ठेवलं म्हणजे पटपट मांडता येते सगळं. आणि ही कुबेरची लक्ष्मी त्या दिवशी धनतेरस दिवशी पूजेला काढली होती आणि अजून ठेवून दिली ती हाय त्या जागेवर. आता अजून काढून ठेवले लक्ष्मीची मूर्ती. हे मटके वगैरे सगळे भरून ठेवलेत. आता पटपट पूजा मांडायला सोपं पडतं, त्यासाठी हार वगैरे घालून ठेवलेत फोटोला अगोदरच. वस्त्रमाळ वगैरे राहिले तर ते आता पूजा मांडताना. तर चला मी पूजा मांडून घेते आधी आणि नंतर मग साडी वगैरे चेंज करते आरती करायच्या टाईमला. नाहीतर पुन्हा ना इतका उशीर होते ना, मग काहीच काम सुधरतच नाही. काय हे करू का ते करू, ते करू का हे करू होते. शिवानीची बाहेर रांगोळी चालू आहे, तो पण म्हणलं माझं पण घरातलं उरकून घेऊया, तुम्हाला दाखवते शिवानीची रांगोळी. तर हा माझा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणत असाल की दिवाळी संपून आता पौर्णिमा यायला लागली ना, आता तुमचे व्हिडिओ यायलेत का? तर हो, मला पण नको वाटतं एकदा व्हिडिओ टाकायला, पण शूट केलेले असते त्यामुळे मग टाकावेच लागतात किती का उशीर होईना. आणि त्या दिवशी ह्याच्यावरचा जो व्हिडिओ होता, म्हणजे ह्याच्या अगोदरचा सकाळचा व्हिडिओ, तो तुम्हाला ऑलरेडी मी टाकला होता. पण ना माझ्याकडून इतक्या चुका व्हायलेत ना व्हिडिओ टाकण्यामध्ये, इतक्या चुका व्हायलेत ना, तर मी स्वतःच्या तोंडानं कबूल करते की खरंच माझ्याकडून चुका व्हायला लागल्यात. पण काय होतं ना, ह्या आठवड्यामध्ये एवढं माझे म्हणजे धावपळ झाली ना, एवढी धावपळ झाली ना की व्हिडिओ टाकायलाच टाईम भेटला नाही. आणि टाईम नाही नसू द्या, मी त्यातून पण टाईम काढला असता कसा पण. एकतर माझा आवाज पण बसला आहे, आता तुम्हाला आवाजावरून वाटत पण असेल की माझा आवाज बसला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर ना, घर असं शांत म्हणून आमचं नव्हतं, कंटिन्यू कालवा, कारण बहीण आली होती, बहिणीचे लेकरं वगैरे, दुसऱ्या बहिणीची पोरगी आली होती, माझ्या दोन पोरी, बाळू, बरेच सगळे होते घरामध्ये. त्यामुळे ना कालवा खूप झाला, मला व्हिडिओ एडिट करायला ना टाईम नाही भेटला आणि शांत असं वातावरण पण नाही मिळालं. त्यामुळे मी व्हिडिओ एडिट एक पण केला नाही. जशीच्या तशी तिनं येऊन गेली पण माघारी, तरी मी आत्ता व्हिडिओ एक एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. तर असं हा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ आहे. संध्याकाळीपासून तयारी चालू होती माझी, बाळू गेल्यापासूनच सगळी निम्मी अर्धी तो पूजेची तयारी केली आहे त्याच साडीवर. आणि नंतर माझी खूप दिवसापासून इच्छा होती की उंबरठा जो आहे आपला, तर तो एकदम व्यवस्थित असं रांगोळीने भरून छान असा सजवायचा, छान अशी रांगोळी काढायची, असं मला खूप दिवसापासून वाटत होतं. पण कधी योग आला नाही. मला वाटायचं की बाहेरच्या साईडनं असावे, काळी स्टाईल फडशी बाहेरच्या साईडनं असावी, त्याच्यावर रांगोळी काढली तर भारी वाटली असते म्हणून. पण माझ्या म्हणजे मधून रांगोळी काढली तर मधली फडशी खराब होईल, अगर येण्या जाण्यामध्ये म्हणजे रांगोळी सगळी पुसून जाईल असं मला वाटत होतं. त्यामुळे मी आजपर्यंत कधी केलं नव्हतं. चल 6 वाजले, ते करायचे. तर आज मी ती इच्छा पूर्ण करून घेतली होती, खूप दिवसापासूनची होती. तर म्हणलं चला आज लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं पूर्ण जो आपला उंबरठा आहे, तर उंबरठ्याच्या साईडनं पूर्ण रांगोळी वगैरे काढून स्वच्छ करून माझी इच्छा आज मी पूर्ण करून घेतली. कितीतरी दिवसातून माझ्या मनात होतं की असं करायचं आहे. तरी आजच्या दिवशी मनासारखी रांगोळी नाही काढण्यात आली मला. मी एक काढायला गेली आणि दुसरीच रांगोळी काढण्यात आली. त्यामुळे मला जाऊ दे, आता जशी असेल तशी असेल. पण ते पण छान दिसत होतं. तर इथं आता लक्ष्मीपूजनाची पूजा वगैरे केली, साडी वगैरे चेंज केली आणि नंतर होती ती पूजा सगळी मांडून घेतली. देवाचं म्हणजे जे बी काही मी फराळाचं केलं होतं तर ते सगळं फराळाचं तिथं मांडलं, आरती वगैरे केली. आणि नंतर इथं शिवानी बाहेर उडवायला आली होती, कारण तिला कंट्रोलच होत नव्हतं, कधी उडवण असं झालं होतं. त्यामुळे आणि तिच्या सोबतीला मेन कोणीच नव्हतं. तिची मैत्रीण एक आली होती जास्मिन, तर ती पण नाही आली ह्या वर्षीच दुखत होतं म्हणून. तर मग आम्ही घरचे लक्ष्मीपूजनाची पूजा वगैरे सगळे मांडून घेतली आणि मग तिथून मंदिरात आलो होतो. इथं मंदिरातले दिवे लावायचे होते, कारण ह्या वर्षी ना
रोज सकाळी मंदिरात येण्यानं मी ह्यावर्षी ठरवलं होतं की संध्याकाळी पण मंदिरात जाऊन पूर्ण देवघर आपलं उजळून टाकायचं. त्यामुळे ह्यावर्षी कंटिन्यू 5 दिवस आम्ही मंदिरात जाऊन दिवे लावत होतो. दिवे मंदिरासाठी खास नवीन घेतले होते आणि मग मंदिरातले दिवे वगैरे लावले आणि नंतर घरी येऊन आरती केली. अगोदर आरती केली नव्हती कारण व्हिडिओ एडिट करून म्हणजे शूट करून कमी कमी 8 ते 10 दिवस झालं. म्हणून मी पण विसरून गेले होते. तुम्हाला म्हणले की माझी आरती वगैरे झाली आणि शिवाय उडवायला आली, पण तसं नव्हतं झालं. मंदिरातून आल्याच्या नंतर मग मी आरती वगैरे केली. रामचंद्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे राम जय. चला आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.